तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आता आपण चालू करूया. काल आपण जे डिस्कस केलं त्याच्यामध्ये वी हॅव स्टडीड इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. अंडर धिस वी हॅव स्टडीड इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? इट इज नथिंग बट रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज म्हणजेच रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स जेव्हा फ्लो होतात त्यावेळी चार्ज पण फ्लो होतो. पाण्याची बारडी घेऊन जातात त्यामध्ये पाणी असतं, तशा पद्धतीचं आहे. इलेक्ट्रॉन गेला म्हणजे सोबत चार्ज जाणार. तर टोटल चार्ज म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन, प्रत्येक इलेक्ट्रॉनचा चार्ज असतो इनटू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे टोटल चार्ज एका सेकंदात जर ह्या वायरच्या तोंडातून इकडं पार झाला, क्रॉस सेक्शन म्हणणं, अशी जर वायर कापली तर इथून ह्या तोंडातून बाहेर निघणार आहे इलेक्ट्रॉन एका सेकंदात, म्हणजेच करंट आहे. एका सेकंदात किती चार्ज जातो? चार्ज अपॉन टी इज इक्वल टू आय. कळलं? आता याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट स्टडी करायची होती की सेल जो बॅटरी या नावाचा जो एक डिव्हाइस आहे किंवा सेल नावाचं जे डिव्हाइस आहे ते डिव्हाइस नेमकं काय करतं? एक गोष्ट लक्षात ठेवा, गाडी तुम्हाला जेव्हा चालवायची आहे त्या गाडीमध्ये तुम्ही जोपर्यंत पेट्रोल किंवा डिझेल घालत नाही तोपर्यंत गाडी पुढे जात नाही. याचा अर्थ काय? गाडीला काहीतरी ताकद पुरवावी लागते, मग गाडीला ताकद मिळते आणि त्या ताकदीचा, त्या एनर्जीचा उपयोग तो गाडी स्वतःला चालवण्यासाठी करते. Now the way the fuel provides energy to the vehicle, similarly सर्किट मध्ये तुम्ही जे अप्लायन्स लावता, सेल फॅन, बल्ब, गिझर, मायक्रोवेव्ह, these appliance need energy. एनर्जी जोपर्यंत मिळत नाही कोणीही काम करू शकत नाही. बल्ब हा तुम्हाला प्रकाश देतो म्हणजे तो काम करायला लागलेला आहे, पण तो काम कसं करेल? जेवल्याशिवाय आपल्याला एनर्जी मिळत नाही काम करायला, तर त्या बल्बला कोण एनर्जी देणार? somebody should give energy to the bulb to work. बल्ब जेव्हा प्रकाश देतं मीन्स बल्ब इज वर्किंग, सो दॅट बल्ब नीड्स एनर्जी. सो हू विल गिव्ह एनर्जी टू द बल्ब? काल सर्किट डायग्राम जी काढली त्याच्यामध्ये तुम्ही जी बॅटरी दाखवली आहे, दॅट इज द सोर्स ऑफ एनर्जी इन अ इलेक्ट्रिक सर्किट. आपलं जग काम करतंय आता, जगातल्या प्रत्येक जिवंत व्यक्ती जिवंत प्राणी, मनुष्य प्राणी, पक्षी, झाडं हलतायत, झाडं मोठी होत आहेत, फळं देत आहेत, प्रत्येक जण काम करतोय एक एक वेगवेगळ्या स्वरूपामध्ये. प्रत्येकाला एनर्जी लागते आणि ही एनर्जी सूर्य आपल्याला देतो. तसं इलेक्ट्रिक सर्किट मध्ये जी एनर्जी लागते ती एनर्जी ती बॅटरी किंवा सेल प्रोव्हाइड करते. आणि ती एनर्जी किती प्रोव्हाइड आता प्रत्येक व्यक्तीची क्षमता वेगळी, प्रत्येक व्यक्तीला काम करायला लागते एनर्जी, पण प्रत्येक जण एवढं काम करतो, कोण एवढा करतो, कोण मोठं काम करतो, त्या पद्धतीने त्याला एनर्जी लागते. लहान बाळ जे असतं ते कमी जेवतं, मोठा माणूस जास्त जेवतो, ज्याला जास्त काम करतो त्याला जास्त भूक लागते. तसंच बल्बला किती एनर्जी लागणार, फ्रीजला किती एनर्जी लागणार, फॅनला किती एनर्जी लागणार, एसीला किती एनर्जी लागणार काम करायसाठी, ती एनर्जी त्यांना पुरवायचं काम सर्किट मधला सेल. पण इथं हा सेल काय तुमच्या फ्रीजला कामाचं नाही, सर्किट समजून घ्या. सेल इज नथिंग बट द डिव्हाइस विच प्रोव्हाइड्स एनर्जी. तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रिक सॉकेट्स आहेत, तिथून एनर्जी फ्रीजला सप्लाय होते. इथं मी तुम्हाला सांगतोय या सर्किट मध्ये फ्रीज बसवू नका, ही बॅटरी अशी उडून जाईल कुठेतरी आकाशात. सो डोंट कन्सिडर, ट्राय टू अंडरस्टँड द बिगर पिक्चर. म्हणजे एनर्जी सोर्स कोण आहे इन अ सर्किट?
आपण जे ड्रॉ केलं दॅट इज द सेल. सेल प्रोव्हाइड्स द एनर्जी. मग प्रत्येकाला एनर्जी वेगळी लागते, बल्बला वेगळी, फॅनला वेगळी. उदाहरणार्थ रेजिस्टन्स मोठा असेल कमी असेल त्याच्या व्हॅल्यूवरती डिपेंड आहे. आर व्ही इज इक्वल टू आय आर, हे पण तुम्हाला माहित आहे, आर च्या वरती अवलंबून आहे. सो you need to find out how much energy is consumed or required to that resistor. आणि ते आकलन करून, ते समजून, जे ती बॅटरी असते ती त्याला एनर्जी प्रोव्हाइड करते आणि त्या स्वरूपातच बॅटरीचं सिलेक्शन केलं जातं. ही गोष्ट लक्षात ठेवा. सो यू अंडरस्टूड द एनर्जी ट्रान्सफर, राईट? नाउ दॅट इज ओव्हर. Now we have to think about or study about magnetic effects of electric current. Write down. काल आपण पाहिला इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता आपल्याला पाहायचं आहे मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. एक मिनिट हा मुलांनो. ओके फाईन. छान. आय एम हॅपी दॅट मला श्रुतीचा फोन आला होता की पिक्चर क्वालिटी पण छान आहे आणि आवाज पण छान येतोय म्हणून. सो इट इज बेस्ट. सो नाउ आय एम रायटिंग अ टॉपिक, मॅग्नेटिक इफेक्ट. इफेक्ट काय असेल ते काय पण लिहू शकतो. ऑफ इलेक्ट्रिक करंट. काही पुस्तकात बघायची गरज नाही, फक्त माझ्याकडं एक 5-10 मिनिटं लक्ष द्या. त्याच्यानंतर पुस्तक जरी वाचलात तरी तुम्हाला कळेल की सर काय सांगत होते आणि पुस्तकात काय दिलेलं आहे. एकदम सोपं आहे, नाव मोठं आहे, नथिंग टू वरी. आता पहा, तुम्ही एक छोटीशी कॉईल घ्या. आता मी तुम्हाला पुस्तकातलं सांगत नाहीये बरं का. नाहीतर म्हणाल सरांनी पुस्तकातलं सांगितलं नाही, तुम्ही काहीतरी वेगळंच सांगताय. कन्सेप्ट समजून घ्या. एक छोटीशी कॉपरची वायर घ्यायची. एवढी कॉपरची वायर तुम्ही घरात स्वतः आणा, ठीक आहे? किंवा अशाच विजेच्या तारी पांढऱ्या कलरच्या असतात बघा, कापून अशा खराब झाल्यात म्हणून फेकलेल्या असतात. त्याचं जर प्लास्टिक तुम्ही तोडून काढलं ब्लेडनी किंवा असं ओढून जरी काढलं प्रॉपरली, इलेक्ट्रिक तुमच्या इथं जे MSEB ची माणसं वगैरे येतात ना चेक करायला, किंवा एखाद्या जिथं मोटर वाइंडिंगचं दुकान असतं पहा, त्या दुकानात तुम्ही जा, असतील प्रत्येक गावात असेल, तर ती वायर एकदा घेऊन या. एक साधारणतः अशी एक फुटभर वायर घेऊन या आणि ती वायर काय करायची, एक थोडस सोडायचं. समजा इथं असेल एवढी वायर तुम्ही आणली तर एवढा पार्ट सोडा. दिसते का? एवढी वायर समजा जर तुम्ही आणली तर एवढा पार्ट दोन्हीकडं एवढा पार्ट सोडा. ठीक आहे? एवढा पार्ट सोडा आणि हा जो पार्ट राहिलाय त्याला असं ह्याच्यावरती पेनावरती गुंडाळायचं, जेणेकरून तुम्हाला अशा स्वरूपाची डायग्राम मिळेल. ओके, याला म्हणतात कॉईल. आणि तुम्ही कशाची कॉईल बनवली आहे? कॉपरची, म्हणून दिस इज कॉपर कॉईल. सिंपल. सो नाउ व्हेन यू कनेक्ट दिस कॉपर कॉईल टू अ बॅटरी और अ सेल. तुमच्या घरात सेल किंवा बॅटरीमध्ये टॉर्च मधले 2 सेल असतात, ते काढा बाहेर. ते एकमेकाला रबरनी किंवा एखाद्या चांगल्या सेलो टेपने वगैरे त्यांना दोघांना एकत्र ठेवा. कसं ठेवायचं सांगतो, बाबांना वगैरे तुमच्या माहित असेल. असं ठेवायचं, अशा पद्धतीने लावायचं. त्याला छान पैकी अशी इथे एक सेलो टेप लावा दोन्हीकडून, जेणेकरून हे कॉन्टॅक्ट मध्ये राहिले पाहिजेत. असं छान पैकी त्याला सेलो टेप किंवा ब्राऊन टेप मिळते ती लावा. आणि ही जी वायर आहे, हा जो एंड आहे, हा एंड इथं घेऊन जायचा असा, आणि इथं पण त्याला परत चिकटपट्टी, आणि दुसरा एंड तो कॉईलचा असा घेऊन जायचा, म्हणजे ही कॉईल अशी राहील. आणि इथं पण त्याला सेलो टेप लावायची. ठीक आहे? असं केल्यानंतर तुम्ही काम काय करायचं, तुमच्या तिथे दुकानात जर स्टेशनरी दुकान असेल तर एक 5-10 रुपयाला तो तुम्हाला निडल कंपास देईल. 20 रुपये 10 रुपयाला पण येतो. अशी एक छोटीशी पांढरी डबी असते आणि ती वरनं अशी दिसायला दिसते.
त्याच्यामध्ये निडल कंपास असतं एस अँड एन. रेड कलरचा असतो तो नॉर्थ एंड असतो. ठीक आहे. सो व्हेन यू डू धिस, आणि जर तुम्ही समजा त्याचं, आणि तिथे एक काम करायचं, आणि एक काम करा छोटस, स्विचेस पण मिळतात 5,000 हे संपूर्ण सर्किट सेल जर तुमच्या घरामध्ये असेल तर एक 20-25 रुपयाचे सर्किट तुमचं बनून जाईल. ठीक आहे. तर एक छोटासा स्विच मिळतो. तुमच्या इलेक्ट्रिकच्या दुकानामध्ये जा, किंवा तिथं टीव्ही वगैरे किंवा रेडिओ रिपेअरी करणार आहे त्याच्याकडे असा स्विच मिळतो. कट कट केला की हे चालू होतं. म्हणजे बॅटरीला दोन्ही एंड सर्किट मध्ये, जसं तुमच्या घरामध्ये स्विच असतो ना, तसा हा छोटा स्विच आहे, आपल्या सर्किटसाठी वापरता येतो. सो वेन यू विल स्विच इट ऑन, आणि जर तुम्ही याला इथं ठेवलं, तुम्ही बघाल ही निडल कंपास अशी जोरात फिरायला लागते, खूप जोरात फिरते. हे मॅग्नेटिक निडल आहे. मॅग्नेटिक निडल म्हणजे कशी असते तुम्हाला सांगतो, तुम्ही शिकला असाल, हे अशी असते. हा पण मॅग्नेट आणि मॅग्नेट, हे साऊथ पोल आणि नॉर्थ पोल असं समजा, आणि हे मध्ये पिवोटेड असते. म्हणजे जसं आपलं ते चक्कर असं फिरतं की नाही, असं 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 फिरतं चक्कर, तशी ती निडल फिरते. तर ही जर निडल तुम्ही इथं ठेवली तर ती निडल जोरात फिरायला लागते. खाली ठेवली की वेगळ्या डिरेक्शन मध्ये फिरते, वर ठेवले की वेगळ्या डिरेक्शन मध्ये फिरते. हे पण तुम्हाला सांगतो, तुम्हाला नाही येते. पण हा एक्सपेरिमेंट जर तुम्ही केला, आता मला सांगा, तुम्ही हा एक्सपेरिमेंट केला आणि मी जे सांगितलं ते तुम्ही अनुभवलं असं समजा. ओके. म्हणजे काय मित्रांनो, मी जे सांगितलं तुम्ही ते अनुभवलंय समजा. म्हणजे काय, म्हणजे हे सगळं एक्सपेरिमेंट तुम्ही केलाय असं गृहीत धरा. कळलं? म्हणजे तुम्ही अनुभवलंय. आता मी सांगितल्याप्रमाणे ही निडल इथं ठेवली की जोरात फिरायला लागते. बाळांनो, मॅग्नेट जो आहे, तुम्ही दोन मॅग्नेट, एक मॅग्नेट असाच ठेवा, ओके, आणि दुसरा एक मॅग्नेट त्याच्याजवळ आणा. इमिजिएटली दोघांच्या मध्ये रिॲक्शन्स होतात, एकमेकापासून दूर तरी जातील किंवा एकमेकाला जोरात चिकटतील तरी. ओके. हे मॅग्नेट आहे. म्हणजे जर तुम्ही एक मॅग्नेट असा ठेवला आणि दुसरा मॅग्नेट त्याच्याजवळ आला तर हा मागं तरी जातो किंवा पुढे तरी येतो. लाईक पोल्स जर असतील, नॉर्थ, आता तुम्हाला तेवढा डीप मध्ये मी जात नाही, तुम्हाला आहे की नाही मला पण माहित नाही. either they will go back from each other or they will come and attract each other, they will come close to each other. म्हणजेच हा मॅग्नेट जो आहे तो माग तरी जातो किंवा पुढे तरी येतो, डिपेंड अपॉन ही बाजू मॅग्नेटची कुठली आहे, नॉर्थ आहे का साऊथ आहे. ही जर नॉर्थ आणि ही साऊथ असेल एकत्र येणार, ही नॉर्थ ही साऊथ जर दोघांचे पण साऊथ फेसिंग एकमेकाला असेल तर दे विल रिपेल. मला एक सांगा, हा मॅग्नेट मी इथे एक मोळा मारून ठेवलाय समजा, त्याला हलूच देत नाही मी, बरोबर. आणि जर हा मॅग्नेट मी इथं आणला, कुठला पोल आणलाय मला माहित नाही, एक तर, आणि इथे त्याला सोडलं, एक तर तो मागे जाईल किंवा ह्याच्याकडे अट्रॅक्ट होईल, डिपेंड्स अपॉन द पोल. आता मला सांगा, मी हा जो मॅग्नेट जेव्हा इथं ठेवला आणि हात काढला तर हा मॅग्नेट आपोआप का हल्ला हो? बिकॉज that magnet was in the magnetic field of this magnet. या मॅग्नेटचा फील्ड जे असतं, या मॅग्नेटचा जो एरिया असतो, त्या एरियामध्ये तुम्ही कुठला जरी मॅग्नेट ठेवला तर तो अट्रॅक्ट तरी होईल किंवा पळून तरी जाईल, डिपेंड्स अपॉन द इट्स पोल्स, की कुठल्या पद्धतीचे पोल्स एकमेकाला फेस करतात. कळलं की नाही कळलं? So this particular magnet is experiencing force of attraction or force of repulsion of this magnet. इथं ठेवला काहीच होत नाही, पण इथं आणलं रे आणलं, तो हलायला लागला मागं तरी किंवा पुढे तरी. याचा अर्थ, ज्या पद्धतीनं बाळांनो लक्षात ठेवा, ही कॅन्डल आहे, मेणबत्ती आहे, ही मेणबत्तीच्या जवळ तुम्ही इथं जर थांबलात तुम्हाला थोडीशी उष्णता लागेल, इथं थांबलात उष्णता कम होईल, आणि इथं थांबलात तर अजिबातच लागणार नाही. बिरबलची खिचडी होती माहितीये का तुम्हाला, तसं. तर
याचं फील्ड कमी कमी होत चाललंय, ह्याचं क्षेत्र कमी कमी होत चाललंय. ज्या क्षेत्रापर्यंत ही कॅन्डल हीट प्रोव्हाइड करते ते क्षेत्र जसं दूर दूर जाल कमी होत जातं. तसंच मॅग्नेट पासून जेवढं तुम्ही दूर जाल त्याचं क्षेत्र कमी होतं. क्षेत्र म्हणजे काय? त्या क्षेत्रामध्ये त्याचा प्रभाव असतो, त्याचा इन्फ्लुएन्स असतो. आणि त्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही दुसरा मॅग्नेट आणला तर दॅट मॅग्नेट विल रिॲक्ट. आयदर इट विल गो टू दॅट मॅग्नेट और रिपेल फ्रॉम दॅट मॅग्नेट. व्हॉट एव्हर हॅपन्स, त्याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही. ओके, नाव असंच हे फील्ड कॅन्डलचं पण असतं. लांब लांब जाल तशी हीट कमी होत जाते. पण तुम्हाला हीट इथं पण लागते. या मॅग्नेटला इथं ठेवला तरी तो रिॲक्ट करतो. मला सांगा मित्रांनो, ही कॉईल आहे, कॉईलचं आणि त्या निडल जेव्हा तुम्ही इथं समोर ठेवला, तुम्ही बघितला निडल तर फिरायला लागेल. काय संबंध आहे? कुठं तरी ते शिकट का एकमेकाला? नाही शिकटले. आणि मॅग्नेटिक निडल म्हणजे कंपास मधली जी निडल असते ही मॅग्नेटिक असते आणि ती जर दुसऱ्या मॅग्नेटच्या प्रभावाखाली आली तर ती डिफ्लेक्ट होते. मॅग्नेटिक निडल ही जेव्हा तुम्ही असं जर त्याला सस्पेंड केलं वातावरण in open air by using a thread, if you suspend it, ती नॉर्थ आणि साऊथ पोल जे अर्थचे असतात तशा पद्धतीनं आपल्याला अलाइन करते, आपल्याला थांबवते. पण जसा दुसरा एखादा मॅग्नेट तुम्ही त्याच्याजवळ आणला की ती आपल्या पोझिशन पासून डिस्टर्ब होते, आपल्या पोझिशन पासून डिस्टर्ब होते. याचा अर्थ कुठलं तरी मॅग्नेटिक फील्ड जवळ आलंय आणि ते त्या निडलला फिरवायला लागलंय. मग ही जर निडल ह्याच्यामधनं करंट पास व्हायला लागलाय आणि जर ही निडल तुम्ही इथं ठेवली बाळानो, ही निडल डिफ्लेक्ट व्हायला लागते. याचाच अर्थ आणि कन्क्लुजन, द करंट कॅरिंग कॉइल डेव्हलप्स मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. एखाद्या कॉइल मधनं जर करंट गेला तर त्यात ती मॅग्नेट सारखं बिहेव करायला लागते आणि जर त्याच्या जवळ तुम्ही मॅग्नेटिक निडल ठेवली तर ती निडल डिफ्लेक्ट व्हायला लागते. यालाच म्हणतात मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. सोपं आहे की नाही? राईट डाऊन. मी जो एक्सपेरिमेंट तुम्हाला आता सांगितलंय पुस्तकात नाहीये, पण लिहा, काही हरकत नाही, याच्यामुळे तुम्हाला नॉलेज छान मिळेल. You write this and write down, whenever a current is passed through the coil, and sorry, not whenever, if a current is passed through the coil and if you keep a magnetic needle near that coil, the needle shows a deflection. सुरुवातीला असं लिहा, take a coil वगैरे 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 वगैरे, हा सर्किट is off, this switch is off, no current is flowing, the magnetic needle kept near the wire is aligned in north south direction. As soon as the switch is kept on, switch was on, the switch is on, the current starts flowing through the coil and this needle starts showing the deflection. म्हणजे आपल्या पोझिशन पासून शिफ्ट होते आणि फिरायला लागते. इट मीन्स, याचं कन्क्लुजन असं लिहा, when the current passes through the coil, coil behaves, ती मॅग्नेट सारखं वागायला लागते. The current carrying coil start behaving as a magnet and this is called magnetic effect of electric current. टॉपिक संपला. आता जे बघायचं आहे ते याचे विविध एक्झाम्पल्स. कन्सेप्ट मला वाटतं तुम्हाला समजला. आता तुम्ही स्वतः सांगू शकाल की एखादा एक्सपेरिमेंट केला तर काय होणार. आता तुम्हाला याच्यामध्ये आणखीन एक मजा सांगतो. मॅग्नेटिक फील्ड हे जे असतं
त्या मॅग्नेटिक फील्डची, आता तुम्हाला हे मी सांगितलं की हा जो मॅग्नेट मी जर इथं ठेवला तर हे संपूर्ण त्याचं क्षेत्र आहे. पण प्रत्येक ठिकाणी मित्रांनो, जर तुम्ही निडल हा जो कंपास आहे याला तुम्ही इथं ठेवा, इथं ठेवा, इथं ठेवा, इथं ठेवा, इथं ठेवा, त्याची पोझिशन चेंज होते बरं का. आणि ज्यावेळी पोझिशन कंपास निडल जे आहे त्याच्यावरती कोण इफेक्ट करतं? मॅग्नेटिक फील्ड इफेक्ट करतं, म्हणून तो फिरतो. आता मॅग्नेटिक फील्ड त्याच्यावरती इफेक्ट करतोय म्हणजे तो डिफ्लेक्शन दाखवतोय, बरोबर. आणि प्रत्येक ठिकाणी पोझिशन चेंज करत गेलं तर ह्याचं डिफ्लेक्शन दाखवण्याची पद्धत किंवा पोझिशन निडलची बदलत जाते. याचा अर्थ काय? याचा अर्थ मॅग्नेटिक फील्डचं डिरेक्शन इज डिफरंट ऍट डिफरंट प्लेसेस अराउंड द मॅग्नेट. ओके, 1 minute. Okay, so write down. तो बेसिक एक्सपेरिमेंट जो तुम्हाला पहिला सांगितला तो स्वतः लिहायचा बरं का. हा, नाउ इफ यू, जो सेंटेन्स मला तुम्हाला सांगायचा आहे, इफ दिस निडल कंपास निडल, इफ यू कीप ॲट डिफरंट प्लेसेस अराउंड द मॅग्नेट और इन द मॅग्नेटिक फील्ड. आता जसं तुम्हाला सांगितलं, कॅन्डल असं संपूर्णपणे तो त्याची हीट देतो, कमी कमी होत जातं. तसं मॅग्नेट पण असं संपूर्ण असतं, कमी 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 होत जातं. ओके, तर ही निडल इथं ठेवली, इथं ठेवली, इथं ठेवली, इथं ठेवली, तर ती निडल अशी कुठेतरी थांबेल, अशी थांबेल, अशी थांबेल, अशी थांबेल, अशी थांबेल. जसं जसं तुम्ही इथं त्याची पोझिशन चेंज करत जा, निडलची दिशा पण जरा 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 बदलत जा. याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड हॅज डिफरंट डिरेक्शन ऍट डिफरंट प्लेसेस. त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्डचं डिरेक्शन काय आहे हे तुम्हाला कंपास निडल सांगेल. एवढं लक्षात ठेवा. That's it. So you don't have to write anything. Write down that experiment, it's good, but you write down one more thing, that compass needle, if you keep at different places in the circuit, around this circuit or the current carrying coil, it shows the deflection, direction of deflection is different. This is what you have to write down. Okay, that is what it means. He पण लिहा, the magnetic field has different direction at different places. Okay, छान. आता दुसरा पॉइंट, according to our book we will go for first experiment. Very very interesting experiment. जरासं मी दार उघडतो, नाहीतर मला फार गरम व्हायला लागले. थोडा पावसाचा जर आवाज आला तर बाळांनो मॅनेज करा. काही एक्झाम्पल्स पण आहेत कालच्या एनर्जी ट्रान्सफर वरती, तर आपण ती टॉपिक झाला की करू. मी तुम्हाला सांगेन रिव्हिजन करायला, आणि त्यावेळी, आणि याच्या नोट्स मी तुम्हाला पाठवून देतोय. याच्या नोट्स तयार आहेत माझ्याकडे, त्या मी तुम्हाला पाठवून देईन. मला बसावं लागतं, बघावं लागतं, काम असतं ते खूप. सो म्हणून मी काळजीपूर्वक तुम्हाला पाठवायसाठी
मला एकदा वाचून ते काढायला हवं आणि मग तुम्हाला मी पाठवेन, म्हणून वेळ लागतोय. ओके, पण तुम्हाला सगळ्या पद्धतीची मी मदत करणार. काल एका विद्यार्थिनीचा मला मेसेज केला होता. आय अप्रिशिएट. तिनं बरोबर माझ्या 7 ते 7:30च्या मध्ये मी मेसेजेस घेतो आणि त्यावेळी ती बरोबर मला तिनं मेसेजेस पाठवले. तर छान 85% मार्क होते तिला मागच्या परीक्षेमध्ये, जी पण तिनं दिली आहे. आणि त्याच्यानंतर मी तिला विचारलं, वेदर यू वॉन्ट टू अचीव मोर मार्क्स, तुला आणखीन जास्त मार्क मिळवायचे आहेत का? तर म्हटली, मला भीती वाटते सर, मी नाव कधीही सांगत नाही कुणाचं. तर भ्यायचं नाही बाळांनो, कुठल्याही गोष्टीला भ्यायचं नाही. भिवूनच माणूस जगाच्या बरोबर जाऊ शकत नाही. जगाबरोबर चालायचं असेल तर सगळ्यात मोठा कॉन्फिडन्स हवा. आणि माणसाचा कॉन्फिडन्स केव्हा चांगला राहतो माहितीये काय? जेव्हा तो खरं बोलतो, जेव्हा तो आपल्या प्रिन्सिपल्सवर राहतो. मी जर एवढं मला माहिती आहे की मी कधीच खोटं बोलत नाही किंवा बोलणार नाही, माझ्या परमेश्वराला ते आवडत नाही, तर ज्यावेळी तुम्ही एखाद्या तुमचा असा प्रसंग येईल, तुम्ही कुठल्याही मोठ्या व्यक्तीच्या समोर थांबाल, त्यावेळी छाती ठोकून तुम्ही एखाद्या गोष्टी बोलू शकता आणि लोक तुमच्यावरती भरोसा करायला लागतील आणि मग तुम्हाला तुमच्यावरती भरोसा यायला लागेल. तर ह्या गोष्टी तुम्ही जर सोडल्या, स्वतःशी प्रामाणिक राहिलात, तर कॉन्फिडन्स हा नावाचा प्रकार सरळ एखाद्या नदीत फेकून द्यायचा किंवा एखाद्या डब्यात टाकून त्याला झाकण लावायचं. लॅक ऑफ कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स पण त्या त्या हा शब्द आयुष्यात येऊच द्यायचा नाही. का सांगतो तुम्हाला? कॉन्फिडन्स आणि लॅक ऑफ कॉन्फिडन्स दोन्ही एकत्र जातात. आपण प्रामाणिकपणे आपला प्रयत्न चालू ठेवायचा. जे रस्त्यात येईल, कुठली पण एक्झाम येईल, ती भारीच जाणार. तिथे कॉन्फिडन्स, लॅक ऑफ कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स हे शब्दच नकोत आयुष्यामध्ये. मी अभ्यास केलाय, चाललो परीक्षेला. ही तर कॉन्फिडन्स कोण, आर यू कॉन्फिडंट? मला माहित नाही, पण मी अभ्यास केला, चाललो परीक्षा द्यायला. संपला विषय. हा शब्दच कशाला आयुष्यामध्ये? सो डोंट ब्रिंग दॅट वर्ड इन युअर लाईफ. त्या शब्दाला आपल्या आयुष्यामध्ये अजिबात जागा देऊ नका. त्याला कुठेतरी डब्यात, त्याला गटरीत फेका, गावात विहीर असेल तर तिथे जाऊन फेकून या. फेकलो बाबा तुला मी आता, तुझा माझा काही संबंध नाही. माझा मी अभ्यास करणार आणि जाणार, काय होईल ते होईल. मी माझे प्रयत्न केले, संपला विषय. कॉन्फिडन्स नावाचा शब्द येऊ द्यायचा नाही. ती अवस्था आपल्या शरीरामध्ये येऊ द्यायची नाही बाळांनो. फार लोकांनी, सुंदर सुंदर लोकांनी, हुशार लोकांनी आपलं आयुष्य बर्बाद करून घेतलं ह्या फक्त एका शब्दामुळे. आणखीन आहे, अहंकार नावाचा एक शब्द आहे, द्वेष नावाचा एक शब्द आहे, मत्सर नावाचा एक शब्द आहे. राग असतो, खूप लोकांना असतो, मला पण येतो. काही 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 प्रमाणात माझ्यावरती पण आणि माझ्या स्वतःच्या पर्सनॅलिटीवरती पण त्यांना अफेक्ट केलंय रागानं. चुकतो माणूस रागामध्ये. राग करणं चुकीचं आहे, मान्य आहे, प्रयत्न करा. बरोबर आहे. ज्या वाटेत तुम्हाला ह्या गोष्टींचा अनुभव येतो, राग, दोष, द्वेष, मत्सर, कॉन्फिडन्स, हेन तेन, दूर राहायचं तिथून. अभ्यास करा, जावा परीक्षेला, संपला विषय. कशा पद्धतीने करायचं ते पण तुम्हाला सांगतो. आणि मी सांगणार आहे, मला आणखीन एक 2 महिन्यांनी मी सांगेल, ज्या ज्या लोकांना 100 पैकी 100 गणितामध्ये आणि विज्ञानामध्ये मिळवायचे आहेत, त्यांना मी एक पद्धत देणार. उगाचच मी माझे श्रम पण, मी मित्रांनो, मला वाया गेलेले आवडत नाही, कारण मी फार प्रामाणिकपणे श्रम घेतो आणि मला तेवढाच प्रामाणिकपणे मुलांचं पण सहकार्य हवं. माझ्याकडे जेव्हा मी तुम्हाला सांगितलंय, पण ज्यावेळी ट्युशनला पण मी फी चांगलीच फी घेतो मी. म्हणजे माझ्याकडं, आणि 10च्या वरती विद्यार्थी मी घेत पण नाही, 10 ते 12. आणि फेल झालेले विद्यार्थी येतात, 2 मार्क झालेले, 1 मार्क झालेले, आणि सन्मानाने मार्क चांगले पाडून जातात, सन्माननीय मार्क पाडून घेऊन जातात. ईश्वर कृपा. पण सांगायचं गोष्ट म्हणजे काय, तुम्ही ज्यावेळी प्रयत्न करणार, प्रामाणिक प्रयत्न हवेत.
उगाच मी करतो, मी करणार सर, मला हे पण द्या, मला नोट्स पण द्या, मला ते पण द्या, आणि तुम्ही त्याचे आउटपुट काही नसेल तर फायदा नाही. स्वतःची प्रामाणिक राहा, कारण मी इथं बसून तुमच्यावरती कुठल्याही पद्धतीचं लक्ष देऊ शकत नाही. ओके, ठीक आहे. कुठून कुठं पण जातो मी बोलताना, असू दे. तुमच्यासाठी तुमचं काहीतरी चांगलं, खूप चांगलं व्हावं अशी इच्छा. झालं, संपला विषय. आता तेच तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे पहा. मी तुम्हाला जे सांगितली, वायर काढली, खाली कॉईल ठेवली, ती कॉईल डिफ्लेक्ट होते, तेच तुम्हाला दिलेलं. पेज नंबर 51 काहीतरी आहे. कळलं? आता याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, करंटचं डिरेक्शन बदललंय. मी तुम्हाला सांगितलं ना, करंटचं डिरेक्शन बदललंय. आता इकडून करंट जर असा हा पॉझिटिव्ह आहे आणि इथून जर करंट असा जात असेल तर निडल एके ठिकाणी डिफ्लेक्शन देते. इकडून इकडं करंट असा आला तर निडलचं डिफ्लेक्शन चेंज होतं. आता ही निडल करंट जर क्लॉकवाईज गेला तर निडल कुठल्या डिरेक्शनला लिफ्ट होईल, आणि जर इकडून शिफ्ट होईल, डिफ्लेक्ट होईल. आणि जर करंट इकडून इकडचं म्हणजे सेल बदलला, सेलचं हे टोक इकडं आणलं आणि हे टोक इकडं आणलं की करंट इकडे येणार. बरोबर की नाही? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह हे तुम्हाला सांगितलंय. करंट इलेक्ट्रॉन नव्हे. तर हा निडलची डिफ्लेक्शन बदलते. करंट मग इकडून असा पाठवला, ह्याची डिफ्लेक्शन बदलते. सो दॅट इज हाऊ द डिफ्लेक्शन ऑफ निडल डिपेंड्स अपॉन द डिरेक्शन ऑफ करंट. आता याचा अर्थ काय, करंटच्या डिरेक्शन वरती डायरेक्टली डिफ्लेक्शन डिपेंड नाहीये. त्याचं निडलचं डिफ्लेक्शन डिपेंड आहे मॅग्नेटिक फील्ड मुळे. का, या जर मॅग्नेटच्या मध्ये तुम्ही जर ही निडल आणली तर ती डिफ्लेक्ट होते. का, या मॅग्नेटच्या प्रभावामुळे. करंट जर बंद केला तर निडल डिफ्लेक्ट होते का, नाही होत. करंट गेला तर निडल डिफ्लेक्ट होते का, कारण करंट कॅरिंग कॉइल प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. बरोबर आहे ना, म्हणून ती निडल डिफ्लेक्ट होते. याचा अर्थ जेव्हा तुम्ही करंट बदलता, मॅग्नेटिक फील्डचं पण डिरेक्शन बदलतं, म्हणून ह्याचं डिफ्लेक्शनचं डिरेक्शन बदलतं. म्हणजे करंट वरतीच त्याचं डिफ्लेक्शन अवलंबून आहे, पण इनडायरेक्टली आहे. डायरेक्ट काय, मॅग्नेटिक फील्डचं डिरेक्शन बदललं म्हणून या निडलचं डिरेक्शन चेंज झालं. हे तुमच्या पुस्तकामध्ये स्पष्ट स्वरूपात दिलेलं आहे. इथं पहा, जर क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज पुस्तकामध्ये, ठीक आहे मी डायग्राम काढतो. सॉरी, हा, पहिली ही डायग्राम काढा. मी छोटी काढतोय, तुम्ही आहे तशी काढ, चालेल अशी पण काढा. फक्त 2 दाखवायचे मोठे मोठे असे ते म्हणतात, दाखवा, काही हरकत नाही, काही फरक पडत नाही. ओके, संपलं. आणि एक छोटीशी की ठेवा, तुम्हाला सांगितलं होतं की ठेवायला मी. आता ही की ठेवली आणि तुम्ही इथं समजा ही निडल ठेवली, अशी चांगलीच निडल काढली यांनी. ओके, हा साऊथ आहे, हा नॉर्थ आहे. मग आता ही निडल इथून अशी त्याला पिवोटेड आहे स्टँड वरती, अशी, बस. ओके, तर ही डायग्राम पहिली आहे. आता इथं करंट कसा जाणार, पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह कडे, तर असं जाणार. पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह कडे. जर तुम्ही असं दिलं त्याला नाव ए बी, काय पुस्तकात आहे ते द्या, सोपं पडेल इथं. कारण आपल्याला ह्या वायरीजवळ ही निडल ठेवली आहे, म्हणून आपण इथं नाव देऊया. कारण रेफरन्स देताना एबी मधनं करंट गेला की एबीचं हे जे सेगमेंट आहे, वायरचं जे हे सेगमेंट आहे, सेगमेंट म्हणजे भाग, सगळीच वायर मॅग्नेटाइज होते, पण आपण ही निडल इथं ठेवली आहे ह्या वायर जवळ, म्हणून आपण तेवढा आपण त्याचा तेवढ्याच पार्टचा विचार करूया. AB इज अ वायर सपोज, आणि त्याच्या निडल ठेवली, करंट क्लॉकवाईज. आता ही कशी फिरणार निडल, ही अशी इकडं फिरणार का ही अशी फिरणार, ते बघूया आपण. ज्यावेळी करंट क्लॉकवाईज असतो त्यावेळी काय, आता ते आहे एस पोल नॉर्थ पोल डेव्हलप होतात, पण तुम्हाला ते नाही आहे, त्यामुळे आय कांट टेल यू दॅट. पण पुढे सोलेनॉइड आहे ऍक्च्युली, आणि थोड्या वेळाने ही सांगायला पाहिजे होतं. एनिवेज, असू दे, वाचून दाखवतो तुम्हाला.
keep a magnetic needle adjacent to the wire, keep the plug key open in the circuit. Open म्हणजे चालू करू नका म्हणतात ते सुरुवातीला. And observe the direction of the needle. What do you find? Now interchange the connecting wire connected to the cell. Observe the direction of the magnetic needle. Do you notice the relation between the direction of current and position of the needle? तेच करंटचं डिरेक्शन बदलले की पोझिशन ऑफ निडलची जे डिफ्लेक्शन असतं त्याची पण दिशा चेंज होते. इथं साधारणतः ही निडल अशी जाते, म्हणजे ही अशी होणार, अशी इकडे जाणार असं. ओके, काढा डायग्राम ती. व्हॉट डू यू लर्न फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट? ऑन द कॉन्ट्ररी तेच सांगितले सगळं की करंट चेंज होतो, चेंज होतो, चेंज होतो. करंट चेंज झाला की तुमचं डिरेक्शन चेंज होतं. निडलचं हेच सांगितलं. ही एक काढा डायग्राम आणि एक काढा. सांगून झालंय तुम्हाला, फक्त आपण फॉर्मॅलिटी पुस्तकाप्रमाणे करून घेऊ. तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचं पाहिजे. मी तुम्हाला हे नोट्सवरती अजिबात अवलंबून राहायचं नाही. माझ्यावरती काहीही तुमचं कंपल्शन नाही आहे नोट्स पाठवा सर म्हणून. मी स्वतः तुम्हाला पाठवतो. का? कारण मुलं मला पाहिजेत अभ्यास करून. पण तुम्ही स्वतः पहिला नोट्स काढा. मी लगेच तुम्हाला नोट्स नाही पाठवणार. करा प्रयत्न बाळांनो, चांगलं शिका. कारण पुढं तुम्ही 10वी 12वी मध्ये गेलात, पुढे 11वी 12वी मध्ये फार मोठा मोठा सिलेबस असतो. त्यामुळं आणि तुमच्याकडे ती कॅपॅसिटी आहे. कितीतरी मुलं 95 90 90 95% मार्क पडतायत. आता माझ्याकडे 12वीला अभ्यास करायसाठी एक मुलगी आली होती. तिनं 1 वर्ष अभ्यास केला, नीटचा मेडिकलचा दिला. तिला 180 मार्क पडले. 500 550च्या वर मार्क लागतात नीट मध्ये. मग ती माझ्याकडे जेव्हा आली, ती असं बारामती का फलटण इथली कुठली तरी ती होती आणि ती माझ्याकडे आली. आणि आल्यानंतर मी तिला पाहिलं, 2 महिने 3 महिने 4 महिने शिकली माझ्याकडे. आता एकदमच कसं सांगू. मग इथं तिचे काका काकू होते. काकूंना तिच्या बोलवलं, तिच्या बहिणीला बोलवलं आणि सांगितलं, बाळा तिच्या बहिणीला, तुम्ही काहीही करा, या मुलीला आयुष्यात कधीही मार्क पडू शकणार नाही. त्याचं कारण असं होतं की पहिला हे डायग्राम काढा. आता हे करंट बघा, निगेटिव्ह आहे ना, असं पॉझिटिव्ह. सांगतो तुम्हाला मित्रांनो, हे का तुम्हाला सांगतोय त्याचं पण कारण. आतापासूनच तुम्ही जर त्याच्यामध्ये सुधारणा केली तर तुम्हाला खूप उपयोगी पडेल, म्हणून ते सांगणं गरजेचं आहे. आता ही निडल इथं अशी फिरली आहे ना बाळांनी, बरोबर ना. ही वरती गेली, आता डिरेक्शन चेंज केली, म्हणजे ही अशी येणार, बरोबर. ही अशी आली बघा इकडे आणि ही वर गेली, म्हणजे साऊथ पोल वर गेला, नॉर्थ पोल असं खाली आलं. अजिबात चुकू नका. हे आहे, ठीक आहे. डिफ्लेक्ट झालेली मी परत हे दुसऱ्या रंगाने काढतो, म्हणजे तुम्हाला कळायला काही प्रॉब्लेम नको. ओके, ही ओरिजिनल आहे आणि ही, अरे बाबा सगळे लालच आहेत ना आपल्याकडे, बरोबर. मी जी ही आहे चेंज झालेली डिरेक्शन आहे ती मी अशी काढतोय आणि त्याला जर असं पुसट करतोय मी असं. ओके, म्हणजे तुम्हाला कळेल. असं पुसट आहे बघा, अशी अशी आहे. तर ह्या 2 डायग्राम काढा. हे तुम्हाला एवढंच सांगायचं. जर तुम्हाला हे डायग्राम आली आणि विचारलं, फक्त एवढंच तुम्ही सांगायचं, जास्त खोलात जायचं नाही आता. का याच्या मागे आता नका जाऊ. जेव्हा करंट बी कडून ए कडे फ्लो होतो त्यावेळी ही जी साऊथ नॉर्थ आहे, साऊथ आहे आणि इकडं नॉर्थ आहे. कुठल्या घड्याळाच्या डिरेक्शन मध्ये गेली, घड्याळाचा काटा असा जातो ना, मग त्याला क्लॉकवाईज डिरेक्शन म्हणतात. क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये निडल रोटेट झाली आणि इथं जेव्हा करंट ए कडून बी कडे जातो त्यावेळी अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये निडल फिरली. लक्षात ठेवा. सध्या नॉर्थ साऊथ मध्ये होती. कसं लिहायचं सांगतो. व्हेन द की वॉज केप्ट ओपन द निडल वॉज नॉर्थ साऊथ डिरेक्शन मध्ये रेस्ट होती. द needle was in rest along north south direction. As soon as the key is closed, current started flowing from A to B and the needle shows deflection in clockwise anti-clockwise direction. Here reverse the battery connections.
Open the key, see the needle. Needle was along north-south direction. Once the current starts flowing from B to A, it is observed that the needle start deflecting or needle deflected in clockwise direction. एवढंच सांगायचं आहे. याचा अर्थ करंट चेंज झाला की निडलचं डिफ्लेक्शनचं डिरेक्शन बदलतं. पण का? बिकॉज मॅग्नेटिक फील्ड जे या AB न निर्माण केलेलं आहे करंट जाण्यामुळं, मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंटमुळं त्या मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन चेंज होते, म्हणून निडलची डिरेक्शन डिफ्लेक्शनची डिरेक्शन चेंज होते. कळलं? गुड. पुढचा टॉपिक आहे आता छान. आता आपल्याला शिकायचं आहे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड अराउंड द कंडक्टर. राईट डाऊन. पुस्तकामध्ये असा तो वेगळा पॉइंट नाहीये, पण मी तुमच्यासाठी वेगळा करून देतोय. कोणाचा फोन वगैरे आहे का बघू? काही आवाज छोटा मोठा असतो काही काही वेळा, म्हणून. ठीक आहे, डन. नाही आहे कोणाचा फोन, म्हणजे आवाज वगैरे व्यवस्थित आहे. नाव यू राईट डाऊन मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड अराउंड द कंडक्टर. हे दोन डायग्राम काढले तुम्ही, तुम्हाला कळलं की तुमचे 2 मार्क फिक्स. येतं बोर्ड. वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक. आता हा मॅग्नेटिक फील्ड इथं लिहा. मॅग्नेटिक फील्ड produced by the conductor. आता हा कंडक्टर आहे बाळांनो, म्हणजे जरा अशी जाड तार किंवा वायर, तार म्हणतो ना आपण, तशी तार आहे असं समजा. छोटेस आणखी जास्तच मोठी झाली म्हणून काय मोठी आहे तार एवढी सर, कुठं वापरतात? पुस्तकामध्ये दिले तेवढंच जाडी काढू आपण. छोटीशी जरा जाडी काढा, म्हणजे त्याच्यामधनं अभ्यास करायच्या दृष्टिकोनातनं ते इम्पॉर्टंट आहे. बस चालेल. ओके, हे अशी. आणि आता मी याला अशी वायर लावली. आता त्यांनी इथं असा एक रेजिस्टर दिलाय आणि त्याला एक ॲरो केलाय. तुम्हाला माहित नसेल तर काय आहे ते सांगतो. ॲमीटर. ॲमीटर काय करतो? करंट मोजतो. बॅटरी. आणि काय? स्विच एक आहे. ओके, इथं अशी वायर काढू शकता किंवा स्ट्रेट काढा, काही फरक पडत नाही. इथं स्विच, असा स्विच. आता इथं का सर असं काढलंय, इथं का असं काढलंय? असं काही नाही, वायर आहे सिंपल, ती कसंही काढू शकता तुम्ही. त्याला कोणी तुम्हाला काही वेटीच धरणार नाही असंच का काढलंय म्हणून. ओके, now this is positive, this is negative, current flows in this direction. Draw the diagram. इथं लिहा रेओस्टॅट. काय आहे तुम्हाला सांगतो. की डायग्राम इम्पॉर्टंट आहे. ॲमीटर, बॅटरी, व्यवस्थित करायचा अभ्यास. and this is conductor AB. तिथे मी लिहित नाही कारण इथं मला काहीतरी नक्षीकाम करायचं म्हणून नाही लिहिलं. मी सांगितलं तुम्हाला पाण्याची बाटली जवळ ठेवा आणि पाणी भरपूर पीत जा म्हणून.
बोलून बोलून गळा स्ट्रेस येतो म्हणून 5 मिनिटाचा ब्रेक. आपण काय रेकॉर्डिंग वगैरे करत नाही ना, लाईव्ह टेलिकास्ट. मला पण ते बरं वाटत नाही रेकॉर्डिंग करायचं आणि मग रेकॉर्ड करायचं आणि ते. आता मला माहित आहे ना, तुम्ही सगळे माझ्या समोर आहात, छान वाटतं मला शिकवायला, पण ते रेकॉर्डिंग करून रेकॉर्डिंग पाठवायचं. आता काही इथं माझे विद्यार्थी ठाण्यातले आहेत, त्यांना मला रेकॉर्डिंगच पाठवायला लागतं सध्या, पण करेन काहीतरी त्यांच्यासाठी पण सोय करेन मी लाईव्हची. एकदा जर आपल्या इथं लाईटची व्यवस्था झाली की आपण चांगलं करू शकतो. आणि सध्या इथं जो प्रॉब्लेम आहे तो आता मला कॅमेरा चेंज करावा लागला, अरेंजमेंट चेंज करावी लागली. आता इथं ते माझ्या समोर मला लॅपटॉप ठेवावा लागतो. आधी कसं होतं, लॅपटॉप आणि तिची स्क्रीन माझ्यापासून अशी दूर असायची. त्यावेळी मला तो मोठा कॅमेरा ज्यावेळी होता त्यावेळी लॅपटॉप जवळ ठेवायची आवश्यकता पडत नव्हती, पण आता पडते. त्यामुळे सेटिंगच संपूर्ण चेंज झालेलं आहे. आणि आणखीन काही विद्यार्थ्यांना सेपरेटली जॉईन करायचं म्हटलं की त्यांच्यासाठी वेगळा सेटअप लागतो. मग त्या त्या गोष्टी यायच्या आहेत. आणि परत आता लॉकडाऊन चालू झालंय आमच्या इकडे, कडक लॉकडाऊन आहे. जरा वेळ लागेल, पण तिथं पण सगळीकडेच लाईव्ह होईल आपलं. आणि सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना तुम्ही सांगा, सीबीएसईचं पण मी चालू करणार आहे. ओके, छान. तर पुढचं टॉपिक, सो यू हॅव स्टडीड कशा पद्धतीनं एखादी कॉईल जेव्हा त्याच्यामधनं करंट गेला तर ती कॉईल कशा पद्धतीनं आपलं मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप करते आणि त्या मॅग्नेटिक फील्डचं डिरेक्शन कशा पद्धतीनं चेंज होतं करंटचं डिरेक्शन बदलल्यानंतर, ते निडलच्या डिफ्लेक्शनच्या वरती आपल्याला समजलं. ते निष्कर्ष आहेत त्याचे, हो की नाही? सो ते 2-3 पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा, लिहा पण, की जर तुम्ही एखाद्या कॉईल मधनं करंट पास केला आणि जवळ जर कॉईल निडल ठेवली तर निडल डिफ्लेक्ट होते एवढंच म्हणा. जर करंटची दिशा बदलली तर डिफ्लेक्शनची दिशा पण बदलते. क्लॉकवाईज आधी होती, अँटी क्लॉकवाईज जेव्हा करंट ए टू बी गेला, आणि ज्यावेळी करंट बी टू ए आला त्यावेळी त्याची दिशा क्लॉकवाईज झाली, आणि ज्यावेळी ए टू बी गेला अँटी क्लॉकवाईज झाली. दॅट इज व्हॉट यू हॅव टू से. याचा अर्थ मॅग्नेटिक फील्डचं डिरेक्शन बदलतं मित्रांनो. करंटची डिरेक्शन बदलली दिशा की मॅग्नेटिक फील्डची दिशा बदलते, आणि मॅग्नेटिक फील्डची दिशा बदलली की निडलचं डिफ्लेक्शनची दिशा बदलते. हे त्याच्यामधनं शिकलो आपण. नाउ व्हॉट इज नेक्स्ट? नेक्स्ट इज मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय द कंडक्टर. तुम्हाला हे तर माहिती आहे की मॅग्नेटिक फील्ड कंडक्टर प्रोड्यूस करतं करंट गेल्यावर, पण त्या मॅग्नेटिक फील्डची प्रॉपर्टीज कशा, ते मॅग्नेटिक फील्ड कमी जास्त कसं होतं, मी तुम्हाला सांगितलं की निडल जर तुम्ही प्रत्येक ठिकाणी ठेवून पाहिली तर निडलचं डिफ्लेक्शनचं चेंज होत राहतं. याचा अर्थ काय? मॅग्नेटिक फील्ड इज डिफरंट ॲट डिफरंट प्लेसेस. जसं मेणबत्ती पासून दूर 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 जाल, तुम्हाला झळ मेणबत्तीची लागायला कमी 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 होत जाते. किंवा शेकोटी ठेवली असेल, आपली होळी ज्यावेळी आपण करतो त्यावेळी मोठी होळी आपण करतो, जसं जसं लांब जाल तुम्हाला त्याची धग कमी लागते, त्याची उष्णता कमी लागते तुम्हाला, बरोबर आहे की नाही? मग ही जी उष्णता कमी कमी होत जाते म्हणजे त्या होळीचं फील्ड कमी कमी होत जातं, त्याचा प्रभाव कमी कमी होत जातो. त्याचा एरिया, प्रभावाचा जो एरिया आहे, जसं जसं तुम्ही लांब जाल तसं तसं प्रभाव कमी होत जातो. जास्त प्रभावाचा एरिया, कमी प्रभावाचा एरिया. इथं कमी प्रभाव, इथं थांब रे बाबा, तुला गरम लागणार नाही, इथं गेलास की चुटके बसतील ना, म्हणजे इथं फील्ड जास्त आहे. फील्ड जास्त नाही, फील्डची स्ट्रेंथ जास्त आहे. स्ट्रेंथ, ताकद, तिथं फील्डची स्ट्रेंथ. फील्ड तर भरपूर मोठं आहे, जिथपर्यंत थोडं जरी धग लागणार, कारण
होळी जी असते ते आपली हीट कुठपर्यंत पण पोहोचवू शकते, हो की नाही? पण काही अंतरानंतर त्याची धग लागत नाही म्हणजे त्याचं फील्ड नष्ट झालं, संपलं. तिथून पुढे नाहीच आहे फील्ड. इथून पुढं फील्ड त्याचं संपत जातं, नष्ट होत जातं. जवळ आलं की धग जास्त लागते. मॅग्नेटिक फील्ड तसंच आहे मित्रांनो. मॅग्नेटच्या जवळ आलात तर तिथं तुम्हाला फील्डची स्ट्रेंथ जास्त असते, त्याला स्ट्रेंथ वर्ड वापरतात. आणि जर मॅग्नेट पासून लांब 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 जाल तसं त्याची स्ट्रेंथ कमी होत जाते, ताकद कमी होत जाते त्याची, संपला. तर ती ताकद कशा पद्धतीनं कमी होते, मॅग्नेटिक फील्ड कशा पद्धतीचं असतं, डेव्हलप करते, झालं, बरोबर आहे. पण ते मॅग्नेटिक फील्ड कसं, आता मॅग्नेट म्हटलं की मित्रांनो नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आला, त्याचा इथं काही संबंध आहे का? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. म्हणून हे दिले की मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय द कंडक्टर. तुम्हाला एबी कंडक्टर म्हणणं हे कळालं की मॅग्नेटिक फील्ड एबी कंडक्टर प्रोड्यूस करतो मगाच्या डायग्राम मध्ये. मग आता तो मॅग्नेटिक फील्ड कशा प्रकारचा आहे ते आपण बघायचं. ओके, म्हणून ही डायग्राम. तर पहिल्यांदा ही सर्किट डायग्राम मधल्या सगळ्या गोष्टी समजून घ्या. हा एबी फक्त कंडक्टर आहे आणि ह्यानं प्रोड्यूस केलेलं मॅग्नेटिक फील्ड आपल्याला स्टडी करायचं. दुसरी गोष्ट, ही सिंपल वायर आहे. रेव्होस्टॅट म्हणजे काय तुम्हाला सांगतो. हे बॅटरी तुम्हाला माहित आहे, हा ॲमीटर बिचारा करंट मोजतो आणि हे चालू बंद करायचं बटन आहे. आता हे रेव्होस्टॅट काय असतं झाले सांगितलं तुम्हाला, माहित आहे की नाही मला पण माहित नाही, 9वीत वगैरे. हे आपल्याला माहित आहे की हा रेझिस्टन्स होता आणि सर्किट मध्ये करंट जेव्हा जातो, समजा इथं जर तुम्ही व्ही व्होल्टेज दिला असेल आणि हा आर आहे, तर करंटची व्हॅल्यू आपल्याला कशी मिळते, ओहम्स लॉ, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर, काल शिकवलंय. सो आय इज इक्वल टू, दिसत नाहीये ना, हो दिसणार नाही, कॅमेऱ्याची ऍडजस्टमेंट वेगळी आहे, हिथं काढतो. हे असं 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 असतं आणि ही बॅटरी असते, बरोबर की नाही? तर हा आर आणि ही व्ही, तर व्ही इज इक्वल टू आय आर, दिस इज ओहम्स लॉ. सो आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर, असा करंट असतो. कळलं? मग सर हे काय सांगताय तुम्ही, काय संबंध आहे? तर बाळांनो, हा आर जर बदलला तर काय होईल? जर आर कमी केला, 8/4च्या ठिकाणी 8/2, 8/4 2, 8/2 4, कमी करत गेला, तर आर जर कमी करत गेला, व्ही तर सेम आहे, बॅटरी तर आम्ही चेंज करत नाहीये, बॅटरी तर चेंज करत नाहीये, तर करंट मित्रांनो वाढत जातो. आणि हा आर जर वाढवला, 2च्या ठिकाणी 4 केला, तर 8/4 2 झालं, म्हणजे व्ही अपॉन आर कमी होते ना, जर आर वाढवला तर, बरोबर आहे की? हा जो आहे रेव्होस्टॅट, हा रेझिस्टन्स आर ला कमी जास्त करतो, म्हणजे दिस इज अ व्हेरिएबल रेजिस्टर. राईट डाऊन, रेव्होस्टॅट इज अ व्हेरिएबल रेजिस्टन्स. कुठेतरी बाजूला लिहा आणि त्याला स्क्वेअर करा नॉलेज साठी. त्याचा सिम्बॉल हा आहे. आज मला पण छान वाटतं एकदम, म्हणजे मी स्वतः बघायला लागलोय, अगदी बोर्ड छान दिसतोय, मी पण एकदम सुंदर दिसतोय, हो ना? आणि लाईट पण छान आहे, छान छान, म्हणजे हे सेटिंग आता आपण नेहमी ठेवू. ओके, लोक आता कोणीतरी म्हणाल, सर म्हणतात काय तरी जपलं स्वतः मी छान दिसतोय वगैरे. हो म्हणायचं, स्वतःला थोडी कमी लेखायचं, मी छानच दिसतो म्हणायचं. माणूस वयानं म्हातारा होत नाही, माणूस विचारानं म्हातारा होतो. सांगलीमधल्या लोकांना, किती लोकांना भिडे गुरुजी माहित आहेत, सांगलीमध्ये राहतात ते, बघा त्यांचं जाऊन, त्यांचं वय किती आहे माहिती करा, ते कसे चालतात, त्यांच्या पायात कधी चप्पल, पण आम्ही तर चप्पल त्यांच्या पायात कधी पाहिलेच नाही. सकाळी जावा 5 वाजता, 4 का 5 वाजता असतात ते नदीजवळ.
गाव भागात बघा अजूनही कसे मस्त आहेत एकदम. माणूस वया हे तर इथून म्हातारा होतो, शरीरानं होत नाही. स्वतःवरती तुम्ही केवढा प्रभाव त्याचा करून घ्याल ना कुठल्याही गोष्टीचा. का सांगतोय माहितीये का? कॉन्फिडन्स जे म्हणाले तुम्ही, त्याचा तुम्ही जास्त विचार केला की तुम्हाला कुठेतरी प्रॉब्लेम होणार. सोडून द्या. बर, आता हे सांगायच्या आधी महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगितलं ना की ती जी मुलगी आली होती माझ्याकडून, मग त्याच्या काकूला मी बोलवलं आणि सांगितलं 88% मार्क हिला 12वीत पडलेत, बरोबर आहे, पण ही नीट करू शकणार नाही. का? बदलण्याची तयारीच नव्हती. बाळा असा अभ्यास कर, नाही असंच करणार. मग 4 महिन्यांनी, कारण काय होतं माहितीये काय, ते मला माझी फी जास्त असते बाळांनो. आणि मी एकदा मुलांना असं काम करण्यासाठी त्यांच्यावरती चालू केलं की मी पण सोडत नाही. आणि मला उगच दगडाला हे करण्यात मला आवडत नाही. तुम्ही चिखल द्या, मला घाणेरडा चिखल द्या, त्याला मी चांगला आकार देतो. पण दगडावरती काय करणार? मातीला आकार देऊ शकतो हो की नाही? कुंभार दगडाला आकार देऊ शकतो का? नाही देऊ शकतो. त्याला असं ठोके पाडावे लागतात हातोड्याने. पण ते प्रत्येकाला पण करू शकत नाही ना, हो की नाही? सो मग त्यांच्या काकूंना वगैरे बोलवून सांगितलं, बघा ह्या सवयी आहेत, आता ते मी सगळं सांगत नाही. आणि अभ्यास एक 10% आणि 90% ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कामी यायला पाहिजेत. अभ्यासाची पद्धत, ऍक्सेप्टन्स म्हणजे मी जर चूक केली आहे, मी चुकत असेल तर मी सर म्हणतात, आई म्हणते, मित्र म्हणतो, करेक्ट केलं पाहिजे. आणि ती करण्याची जर प्रवृत्ती असेल मित्रांनो, त्याला म्हणतात पाणी. पाणी म्हणजे काय? पाणी प्रवृत्ती. तुम्ही पाण्याला टाका, गंगा कुठून कुठेपर्यंत वाहते माहितीये का तुम्हाला? मध्येच एखादा दगड आला, मी जाणार नाही, दगड बाजूला काढा असं म्हणते का ती? नाही, वाट काढून येते. Change is accepted and that is the biggest example to learn from. Change accepted. स्वतः ऍक्सेप्ट करा, चेंज करा आणि रस्ता बदला आणि त्या रस्त्याला जाऊन करेक्ट मार्गाला जायचा प्रयत्न करा. चुकीवरती सुधारत गेलात, तुम्हाला निश्चितच सक्सेस मिळणार. हे सांगायचं होतं. आणि हे तुम्हाला मी सांगतोय का? कारण ती आली होती एका छोट्याशा गावामधून. परिस्थिती चांगली होती तिची, गडगंजच आहेत ते, पण त्याच्याने काय होत नाही ना, क्वालिटीज पाहिजेत. तुम्ही ज्या प्रदेशामध्ये राहता, ज्या छोट्या छोट्या गावामध्ये, सांगली म्हणा, कराड म्हणा, छोटी छोटी आणखीन गावं, आता कराड, सांगली वगैरे, आता हे सगळीच गावं डेव्हलप झाली. टीव्हीचं माध्यम असं आहे ज्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी कळायला लागल्यात आणि तुमची विचारसरणी तुमची डेव्हलप झालेली आहे. जरी तुम्ही एखादा कोलगेटचा साधा ब्रश तुम्ही ब्रश करत असाल, इथली लोक कदाचित 100 रुपयाचं ते मोटरचं असतं, 200-300 रुपयाचं त्यांनी करत असतात. पैसे आहेत लोकांच्याकडे, खर्च करायला त्यांना मार्ग पाहिजे फक्त, ती कसली पण असू दे. पण हाताने घासलेलं आणि बाळांनो, ते जे तुम्ही ब्रशनी दात वगैरे घासता, आपल्या इथं लिंबाच्या गाडीनं, मी आजही लिंबाच्या गाडीनं दात घासतो. पण लिंबाच्या गाडीने मी दात घासतो, गोष्ट बरोबर आहे. ते मग आपल्या डोक्यात काय बसतो, मी करतो तेच करेक्ट आहे. पण ती विचारसरणी योग्य आहे, बेस्ट आहे. पण आपण जेव्हा तिथून बाहेर येतो, एक उदाहरण सांगतोय, तुम्ही हे जगाला सांगू शकत नाही की तुम्ही कशाला त्या ब्रशने दात घासता, ही काडी घ्या, ते बेकार आहे, चुकीचं आहे, आमचं बरोबर आहे. नाही, तुम्ही ती विचारसरणी पण बघितली पाहिजे आणि चेंज केलं पाहिजे स्वतः, गरजेचं आहे.
तशाच पद्धतीचं अभ्यास करण्याची पद्धत तिथं तुमची वेगळी. इथं आल्यानंतर तुम्हाला एक बाबा हे सरांना माहित आहे की अगर मला 550-600 जर नीट मध्ये मार्क मिळवायचे असतील तर माझी ही पद्धत खराब आहे अभ्यासाची. आता तुम्ही जाणार आणि सरळ लिहिणार, हा करंट ए पासून बी पासून गेला, निडल अशी फिरली किंवा अशी फिरली, पण तुम्हाला त्याच्या मागचं जर कारण माहित असतं की तुम्हाला पुस्तक वाचायची आवश्यकता नाही, तुम्ही सांगू शकाल सर अशी फिरायला पाहिजे, अशी फिरायला पाहिजे. काय झालं? अभ्यास करण्याची पद्धत चेंज झाली. आणि तेच तुम्ही जर करायला तयार नसाल तर काहीही फायदा नाही. मी असंच करते, मी असंच करणार, मी असंच करतो, मी असंच करणार, पण तुम्ही तसंच करत राहा. 95 काय 100% मिळतील 10वी मध्ये, पण जसं तुम्ही 11वी 12वी मध्ये जाल 360 डिग्रीचा फरक पडतो बाळांनो. 360 नाही म्हणू शकत त्याला, असं असेल तर असं होतं संपूर्ण इतकं. कारण एवढी मोठी मोठी पुस्तकं आणि त्याच्यानंतर तुम्हाला नीट आणि इंजिनिअरिंगला जायचं म्हटलं तर एनसीईआरटीचा सिलेबस तुम्हाला नीट साठी तरी फॉलो करावा लागतो, जरी तुम्ही एचएससी घेतलं तरी. पुस्तकं मोठी आहेत, चॅप्टर्स मोठे आहेत फार. हा जो आपण मॅग्नेटिक इफेक्ट इलेक्ट्रिक करंट वाचतोय, जवळजवळ 30-40 पेजेसचा चॅप्टर आहेत. मी शिकवतो म्हणून सांगतोय तुम्हाला. मग हा चेंज. आता तुमच्या समोर मी पुस्तकाला हात लावत नाही, पण तिथं मला पहिल्यांदा सगळं बघावं लागतं, पॉइंट टू पॉइंट बघावं लागतं, काय मुलांना शिकवायचं आणि कशा पद्धतीने शिकवायचं. तर मला पण चेंज करावं लागतं, मी पण चेंज करतो. हे द कंडक्टर इथं काढतो, इथं कुठेतरी लिहा. चला झालं, डन. हेच सांगायचं होतं. आणि ह्या गोष्टीमध्ये पण तुम्ही स्वतःला चेंज करत जा, गरजेचं होतं म्हणून सांगितलं थांबून जरा. ओके, आता बघा, करंट चालू केला. आता याने पुस्तकात काय काय दिलंय, त्यांनी काय सांगितलंय की टेक AB1 कंडक्टर घ्या आणि कार्डबोर्ड पेपर घ्या. कार्डबोर्ड पेपर आपला असतो ना व्हाईट कलरचा, ज्याच्यावरती आपण चार्ट पेपर त्याला म्हणतो काहीतरी, बरोबर. आणि त्या कार्डबोर्ड पेपर मधून ही वायर पास करा, अशी होल मधून. म्हणजे ही असा कार्डबोर्ड पेपर आहे तो, बरोबर, असा. आणि ही अशी गेलेली आहे बघा, कार्डबोर्डच्या खालून इथून अशी आलेली, आणि हा कार्डबोर्ड असा आहे, तो तुम्हाला असा समोर तुमच्या दाखवला, बरोबर. आणि काय करायचं माहितीये का, ही की बंदच ठेवायची. आता ही झालं सेटिंग सगळं आपलं. हे सेटिंग सर्किटचं झाल्यानंतर आयर्न फायलिंग मिळतं. आयर्न फायलिंग म्हणजे काय सांगतो तुम्हाला. जसं लाकडाचा भुस्सा असतो की नाही, तसं लोखंडाचा पण भुस्सा समजून घ्या, फायलिंग. चुरा म्हणतो ना, चुरा, तो आणायचा आणि याच्यावरती टाकायचा. ओके, टाकल्यानंतर की चालू करायची. की चालू केल्यानंतर मित्रांनो या कार्डबोर्ड पेपरवरती एक टिचकी मारायची, अशी. काय करायची? टिचकी. त्याला इंग्लिश मध्ये शब्द आहे, तो बघा काय आहे. आम्ही काय पण म्हणतो, टॅप म्हणतो, टॅप. जस्ट टॅप, टॅप करा म्हणजे काय, टिचकी मारा. टिचकी फार दिवसांनी वर्ड यूज केला मी, टिचकी. तर भारी वाटतं मला मराठी बोलायला. तसं केलं, टॅप केलं याला, की तुम्ही बघाल हे सगळे जे आयर्न फायलिंग तुम्ही ह्याच्यावरती टाकलेत ते छोटे 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 असे सर्कल बनवतात मित्रांनो. असे सर्कल बनवतात. आता हा जो हे जे आहेत ना, तुम्हाला एक एक लाईन दाखवले, ते ऍक्च्युली असे 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 सर्कल बनवतात, हो की नाही. असा असा चुरा असतो ना तो, असा 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 सर्कल बनवतो, असं असं. नंतर असं असं मी मुद्दाम सर्कल वेगळे वेगळे तो त्या डायग्राम मधनं आणि ह्या डायग्राम मधनं मी तुम्हाला वेगळं मुद्दाम दाखवतो. असे 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 सर्कल फॉर्म करतात, बरोबर आहे. हे डायग्रामला डिस्टर्ब करू नका, इथं जे काही करायचं ते करायचं. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं
करंट वाढवला हा रेजिस्टन्स कमी करून, तर हे जे विखुरलेले कण आहेत प्रत्येक लाईन मध्ये सर्कल मध्ये विखुरलेले आयनचे कण आहेत ते एकत्र येतात मित्रांनो आणि असं डेन्स सर्कल तयार करतात. म्हणजे हे एकदम जवळ येतात आणि अशी लाईन फॉर्म करतात, जवळ जवळ येतात. करंट वाढवला की ते असे आयन फायलिंग हे जर प्रत्येक लाईन मध्ये सर्कल मध्ये ते विखुरलेले आहेत, एकमेकापासून लांब आहेत, तर ते आणखीन जवळ येतात. म्हणजे अशा पद्धतीचं पहा. एकदम सॉलिड सर्कल असं तयार होणार. पहा नाही दिसत हो? बरं इथं काढतो. अशा पद्धतीचं एकदम सॉलिड सर्कल तयार होणार, एकदम डेन्स. म्हणजे आयन फायलिंग इतके टाईट येतात एकमेकाजवळ आणि असं तुम्हाला सॉलिड सर्कल दिसतं. असं इथं कसं तुम्हाला विखुरलेलं दिसतंय जरा, असं तुम्हाला सॉलिड दिसणार असं. किंवा आता हे मी ऍक्च्युअल सर्कल काढलंय असं समजू नका. ते सर्कलचं प्रत्येक सर्कल मध्ये एवढा जरी पार्ट धरला तिथे पार्टिकल्स आहेत छोटे 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 छोटे. ओके नाही, तसं त्यांनी असं फॉर्म करतात. म्हणजे समजा असं जर सर्कल फॉर्म केला असेल तर हे पार्टिकल्स असे आहेत. असा सर्कल फॉर्म आहे. कळलं का तुम्हाला? असं सॉलिड. आणखीन जर तुम्ही समजा करंट वाढवला, आणखीन जवळ जवळ येतात ते, आणखीन असा सर्कल फॉर्म करतात. सर्कलच फॉर्म करतात पण तो जरा आणखीन असा टाईट सर्कल, जवळ जवळ येतात ते पार्टिकल करंट वाढवल तसं. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? सुरुवातीला जेव्हा करंट कमी होता, करंट चालू केल्या केल्या तुम्ही टॅप केल्या केल्या तुम्ही हे पाहिलं की आयन फायलिंग अरेंज देमसेल्व्स इन अ सर्क्युलर पॅटर्न. आयन फायलिंग स्वतःला एका सर्कल मध्ये अरेंज करतात या कंडक्टर एबीच्या भोवती. नंतर स्वतः सगळे पॉइंट लिहा. देन काय लिहायचं? द आयन फायलिंग्स. पहिला तर सुरुवातीला तुम्हाला तयारी सांगितली, सर्किट असं बनवा, एक कार्डबोर्ड पेपर, त्यातनं कंडक्टर पास करा, मध्ये होल करून आणि ह्याच्यावरती आयन फायलिंग फेकून द्या. फेकून द्या म्हणजे एकीच ठिकाणी गट्टा करून ठेवू नका, पसरवा सगळीकडे. आणि नंतर करंट चालू करा आणि त्याला टॅप करा, टिचकी मारा, कॅरमला मारतो तसं. देन once you start the current, once you tap the cardboard paper, you will see that iron filings arrange themselves in a circle, in circular fashion, different circles. If you increase the current, the iron filing forming the circle come close to each other. म्हणजे हे जे सर्कल तयार पूर्वी केलेलं होतं, इथलेच कण आयन फायलिंग परत जवळ जवळ येतात, डेन्स फॉर्म करतात. याचा अर्थ इफ यू इनक्रीज द करंट, the strength of the magnetic field is increasing. That is why iron filings form dense circles, घट्ट घन सर्कल्स. पहिला थोडे विखुरलेले सर्कलच होतं पण पार्टिकल असे विखुरलेले होते, पण ज्यावेळी करंट वाढवला त्यावेळी असे घट्ट एकत्र आणखीन जवळ जवळ आले. तुम्हाला जास्त कॉन्सन्ट्रेटेड सर्कल्स असे दिसतील. आयन पार्टिकल जवळ जवळ, याच सर्कल मधले आयन पार्टिकल आणखीन जवळ जवळ येतात आणि असं एक डेन्स आणि परफेक्ट सर्कल तुम्हाला दिसावं लागतं. याचा अर्थ when you increase the current in the circuit, the particles forming the circle come closer and form dense circles. It means because the strength of the magnetic field start increasing. सगळ्यात पहिल्यांदा एक फक्त लाईन विसरली. when you tap this, what happens? when you tap this काय होतं? The iron filings spread on the cardboard paper forms concentric circle. Concentric circle. What do you mean by concentric circle? Concentric circle means असे सर्कल ज्याचा केंद्रबिंदू एकच आहे, याचा 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 इथलं सर्कल केंद्र सेंटर एक आहे, केंद्रबिंदू नाही सेंटर.
हा, सेंटर मराठीमध्ये केंद्रबिंदू म्हणतात सर्कलचा. So these ion filings form concentric circles, and those circles represent what? Magnetic field. कशा पद्धतीचं असेल मॅग्नेटिक फील्ड ते दाखवतात. सांगेन येईल मी तुमच्याकडे. त्याच्यानंतर हे लिहायचं, as you increase the current, more dense circle, the particles ion filings come closer and form the dense circles. Dense असं दिसायला सुरू होतं अशा पद्धतीने. इथून असं करंट वाढवत गेला की असे सर्कल्स तुम्हाला दिसायला लागतात, कारण ते पार्टिकल एकदम जवळ येतात. असं विखुरलेला खालचा बोर्ड दिसायचा, त्यांच्या खालचा बोर्ड दिसायलाच बंद होतो, पण एकदम ते जवळ येतात आणि डेन्स सर्कल फॉर्म करतात. इट मीन्स when you increase the current, the strength of the magnetic field increases. That's why the particles start forming dense circles. Okay. Now, magnetic field तर आहे. आपण हे पाहिलं की आयन फायलिंग जे आहेत, इट इज फॉर्मिंग द कॉन्सेंट्रिक सर्कल्स. आपण हे पाहिलं की करंट वाढवला की कॉन्सेंट्रिक सर्कल डेन्स 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 बनत जातात. याचाच अर्थ मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ वाढत जाते. कळलं? दिस इज द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय द कंडक्टर. आता हे शिकायचं की मॅग्नेटिक फील्डचं डिरेक्शन काय असतं, कशा पद्धतीने तुम्हाला मॅग्नेटिक फील्डचं तुम्ही डिरेक्शन देऊ शकाल. राईट हँड थंब रूल आता सांगणार आहे. तो सांगितल्यानंतर परत एक छोटासा पार्ट याचा संपवायचा उद्या, आज नाही. आज शुक्रवार आहे आणि तुम्ही म्हणाल सर मॅथ्स घेतात, पण हे थोडंसं राहिलेलं होतं तुमचं, म्हणून सायन्स काल परवा संपलं आणि हा चॅप्टर जरा महत्वाचा आहे आणि याच्यावरती मला तुम्हाला खूप आणखीन काही काही सांगायचं आहे. हा चॅप्टर संपला की मेटॅलर्जी आणि कार्बन कंपाऊंड हे दोन इम्पॉर्टंट मोठे टॉपिक राहतात, म्हणून हा मुद्दाम घेतलाय. पुढे एखादा दिवस एक्स्ट्रा मी मॅथ्स घेणार आहे. सो काय काय वेळा असे मी जेव्हा चेंजेस करेन, शक्यतो सोमवार ते बुधवार आपण सायन्स घेतो आणि बुधवार ते शुक्रवार आपण मॅथ्स घेतो, पण असं काय काय वेळा चेंज झालं तर होऊ शकतं. कधी कधी तास होतो वेगळा होतो. माझ्या डोक्यात काहीतरी संकल्पना असतात की तुम्हाला का लवकर कुठली गोष्ट शिकवायची, म्हणून मी शिकवतो. मॅथ्स मध्ये कसं असतं मित्रांनो सांगतो, मॅथ्स संपूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. मी तुम्हाला कन्सेप्ट सुंदर सांगेन सगळे, पण प्रॅक्टिस करणं तुमच्यावर. आपण संपवायचं म्हटलं की मॅथ्स एका महिन्यात किंवा 2 महिन्यात लगातार आपण संपवू शकतो, पण करण्याची जबाबदारी तुमची आहे. पण ते करून घेईन तुमच्याकडनं, तुम्हाला सम्स देईन, सगळं देईन, पण करायला पाहिजे तुम्ही. सायन्स कसं इच अँड एव्हरी पार्ट आय हॅव टू टीच. मॅथ्स मध्ये 3-4 कन्सेप्ट आहेत. लिनियर मध्ये बघितलं आपण, लिनियर इक्वेशन मध्ये क्रॅमर्स रूल, डिटर्मिनंट, सिमल्टेनियस इक्वेशन बाय, सगळं सिमल्टेनियस इक्वेशनचं सॉल्व्ह करण्याची वेगवेगळ्या पद्धत, ग्राफिकल मेथड, क्रॅमर्स रूल, तेच आहे. आता एक छोटा ऍप्लिकेशनचा भाग आहे, तो संपला की तो चॅप्टर संपला. ठीक आहे. सो आता बघा, आता इथपर्यंतच तुम्हाला शिकायचं आहे आज. नंतर डिरेक्ट राईट हँड थंब रूल म्हणून लिहा. राईट हँड थंब रूल. वाळतात पेन लवकर, फट 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 लिहा. राईट हँड थंब रूल. राईट हे असंच असू दे, राईट हँड थंब रूल. म्हणजे काय, आता हा कंडक्टर असा आहे, असा करंट वरनं खाली येतोय. बाळांनो, मी हा राईट हँड माझा घेतला आणि हा कंडक्टर मी असा धरला आणि माझी हात बोट अशी फिरवली आणि हा माझा अंगठावर आहे, थंब, बरोबर.
थंब जो आहे राईट हँड थंब रूल मध्ये हा करंटचं डिरेक्शन दाखवतो मित्रांनो. पण इथं करंट काय आहे, वर्ण खाली आहे. मग बघा आता मी काय करतो, करंटचं डिरेक्शन मी खाली घेतलं आणि हा माझ्या हातातला जो पेन आहे तो ए बी आहे बरं का. असं करंट खाली आहे ना, तर मॅग्नेटिक फील्ड लाईनचं डिरेक्शन असं झालं. आणि जर तुम्ही हे असं पाहिलं, सॉरी, आता हे तुम्ही जर असं पाहिलं, आता हे खाली आहे बरोबर असं, म्हणजे मॅग्नेटिक फील्डचं डिरेक्शन काय आलं असं. आणि जर तुम्ही असं पाहिलं तर घड्याळाच्या दिशेने आहे क्लॉकवाईज. दिस इज मॅग्नेटिक फील्ड का डिरेक्शन असं. करंटचं डिरेक्शन खाली, मॅग्नेटिक फील्डचं डिरेक्शन असं, मॅग्नेटिक फील्डचं डिरेक्शन असं. दॅट इज राईट हँड थंब रूल. What is right hand thumb rule? When you hold the conductor in hand, your thumb represents the direction of current, then the rest of the finger represent the direction of the magnetic field. त्याचा उपयोग नंतर होईल. जर समजा करंट असा जात असेल क्लॉकवाईज मध्ये आणि अँटी क्लॉकवाईज मध्ये, काय त्याचा फरक पडतो हे आपल्याला उद्या शिकायचं आहे. सो टुडे आय टॉट यू राईट हँड थंब रूल. ह्याचा अभ्यास करा, पुस्तकात मध्ये बघून लिहा. हा तुमचा अंगठा आहे, माझा ड्रॉइंग छान आहे, प्रयत्न करतो. हा तुमचा अंगठा आहे आणि हे तुमच्या सगळ्या फिंगर्स आहेत. जरा फरक दाखवा, नाहीतर बोट चिकटलेली आहे ती म्हणते. चार असतात ना बोट हाताला. दिस इज हाव. छान आहे ना डायग्राम माझी ड्रॉइंग. घड्याळ पण आहे माझ्या हातामध्ये, घड्याळ पण आहे. So this is life and right hand thumb rule. विचारतात what is right hand thumb rule? The thumb represents the direction of current. Rest of the fingers shows the direction of magnetic field. एवढंच लक्षात ठेवा. बाकी सगळं कशा पद्धतीने ते फील्ड असतं, काय असतं ते आपण उद्या बघूया. So bye for now. Just remember these 2 points and magnetic effect of electric current. हे बेसिक आहे. याच्यावरनच मोटर, सोलेनॉइड आणि काय पार्ट असेल तर ते आपण शिकायचे आहे. बाय. बरोबर 1 वाजला.